बाप्पांच्या आगमनाला अवघे काही तास शिल्लक आहेत आणि त्यामुळे खरेदीसाठी बाजारपेठेमध्ये गर्दी झाल्याचंही दिसतंय। यंदा बाजारामध्ये पर्यावरणपूरक मखर मोठ्या प्रमाणावरती विक्रीसाठी आल्याचंही दिसतंय आणि आज पर्यावरणपूरक मखर खरेदीला भाविकांची पसंती असल्याचंही दिसू लागलंय। प्रसिद्ध कलाकार नानासाहेब शेंडकर यांनी स्वतःचा थर्माकोलचा कारखाना बंद करून थर्माकोल बंदीची चळवळ उभी केली आणि याचबरोबर पर्यावरणपूरक मखर निर्मितीसाठी प्रयत्न सुरू केले। याच संदर्भात संस्थेच्या पदाधिकारी जिजाई शेंडकर यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी प्रशांत बढे यांनी। आपला गणपती बाप्पा ज्या मखरामध्ये विराजमान होतो असा आकर्षक मखर प्रत्येक जण शोधत असतो आणि आज देखील लालबाग परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात या मखरांसाठी जे गणेश भक्त आहेत ते येत आहेत। मी सध्या आहे उत्सवी या ठिकाणी। उत्सवीचा हा सगळा सेटअप जर बघितला तर नानासाहेब शेंडकर यांचा उत्सवी संस्था गेले 20 ते 25 वर्ष पर्यावरणपूरक जे मखर आहेत, पर्यावरणपूरक देखावे आहेत यावर अनेक वर्ष काम करत आहेत। आपण जर इथे बघितलं तर हे राम मंदिर जर आपण बघितलं तर यंदाचं एक मोठं आकर्षण आहे। या राम मंदिराच्या मध्ये गणपती बाप्पा जो आहे तो विराजमान होणार आहे। अशाच प्रकारे ज्याची जी रिफ्लेका आहे सिद्धिविनायक मंदिराची ती मुळातच ही संकल्पना देखील नानासाहेब शेंडकर यांचीच होती आणि तिची रिफ्लेका देखील आहे। 12 इंचापासून ते अगदी 20 फुटापर्यंत इतक्या मोठ्या भव्य प्रमाणात देखील म्हणजे सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना देखील पुरेल इतके इको फ्रेंडली पर्यावरणपूरक मखर या ठिकाणी आहेत। आणि शेवटचा दिवस असला तरीही उद्या गणपती बाप्पा विराजमान होत असले तरी या इको फ्रेंडली आणि पर्यावरणपूरक मखरांना देखील आज मोठ्या प्रमाणात मार्केटमध्ये मागणी आहे आणि उत्सवीची ही चळवळ देखील या निमित्ताने आपल्याला पाहायला मिळते आणि त्या चळवळीला मोठं यश येताना देखील पाहायला मिळत आहे। कॅमेरा पर्सन विजय देसाईचा प्रशांत बडे, एबीपी माझा, मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।